पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की सगळीकडे कचकच 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 होते आणि सगळं मॅनेजमेंटच वेगळं पडतं. एकतर पावसाच्या घरामध्ये कुबट वास येतो, कपड्यांचा कुबट वास राहतो, फरशी चिकट चिकट होते, ओट्यावर चिलूट माशा, काही विचारू नका. मग इतक्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी सामोरं जायचं असेल तर काय लहान लहान काळजी घ्यावी हे आपण आज बघणार आहोत. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्तपैकी टिप्स बघूयात आणि या टिप्स तर बघणारच आहोत, पण सगळ्यात शेवटी ती म्हणजे माझ्या जिव्हाळ्याची आणि तुमच्या आवडीची बोनस टिप देखील असणार आहे. पण अशा छान छान टिप्स आणि रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. टिप नंबर 1, पावसाळ्यात जर तुम्ही ओले होऊन बाहेरून आलात, म्हणजे रेनकोट असेल, छत्री असेल, तर त्यातलं पाणी निथळावं लागतं. नाहीतर घरात ते घेऊन आलात घरभर बाल्कनीत ठेवण्यासाठी तर त्याचे थेंब 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 पडतात आणि घरभर ओलं होतं. मुलांच्या या गोष्टी पटकन लक्षात येत नाही. मग काय करायचं, शक्यतो घराच्या दारातच किंवा जिथे मुलं दारातून आत येतात त्या ठिकाणी एखादी बकेट ठेवा. पण त्या बकेटचा आपल्या शेजाऱ्या-पाजारांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं. शक्यतो आपल्या हद्दीत ठेवा, दाराच्या आत ठेवा, उत्तम. तर ती मग घडी घातलेली किंवा फोल्ड केलेली छत्री असेल, रेनकोट असेल, त्यातलं पाणी त्यामध्ये निथळण्याकरता ठेवा. म्हणजे मग घरामध्ये कचकच आणि ओलसर होणार नाही. आणि त्याचं पाणी निथळून गेल्यावर मग छत्री उघडून मग तुम्ही टेरेसवर वगैरे सुकण्यासाठी किंवा कोरडी करण्यासाठी ठेवू शकता. टिप नंबर 2, शूज ओले होतात, चपला ओल्या होतात, बुटं ओली होतात, सॉक्सचं तरी विचारूच नका काय होतं. मग अशा वेळेस काय करायचं, त्यालाही एक सेपरेट काहीतरी बकेट करा, बास्केट करा की ज्याच्यामध्ये ते पाणी निथळेल. सॉक्स लगेच निघालेले सॉक्स त्या शूजमध्ये नका ठेवू, ओल्या शूजमध्ये नका ठेवू. ते सॉक्स आहेत ना, ओले कच्चे सॉक्स लगेच भिजत घालायचे आणि हातासरशी धुवून टाकायचे. सगळ्यात बेस्ट आहे ते धुवून लगेच वाळत टाकले तर त्याच्यामध्ये सॉक्समध्ये चिकटपणा किंवा काही माती असेल तर ती लगोलग निघून जाते. मी माझ्या घरी काय करते, सॉक्स आम्ही कधीच वॉशिंग मशीनमध्ये मिसळत नाही. पांढरे स्वच्छ कपडे असेल ते मिसळत नाही, टॉवेल मिसळत नाही. टॉवेल आठवड्यातून एकदा लॉन्ड्री करते, बेडशीट्स आठवड्यातून एकदा लॉन्ड्री होते, तर ती वेगळं करतो. म्हणजे जर मला टॉवेल लॉन्ड्री करायचं आम्ही सेपरेट टाकतो. सॉक्स असेल हँडवॉश कंपल्सरी करते, कपड्यांमध्ये कधीच मिसळत नाही. छोटे छोटे मी मग आणून ठेवलेत, कारण बऱ्यापैकी मुलांच्या शाळेचे सॉक्स आहेत ना, रोजच्या रोज ऑफिसचे सॉक्स असेल रोजच्या रोजच साफ करावे लागतात, पावसाळा असो नसो. मग छोटे मग ठेवलेत. मग ही आणि सवय लावली, आलं की पहिले साबणाचं पाणी करायचं आणि त्यामध्ये ते सॉक्स घालायचे, म्हणजे मग ते लगोलग धुतले जातात. आता पावसाळ्यात काय होतं ना, थोडा कोबट वास यायला सुरुवात होते घरामध्ये आणि त्यातल्या त्यात ओल असेल ना घरात तर तो वास जास्त उग्र येतो. मग ते टाळण्यासाठी किंवा तो वास येऊ नये म्हणून काय करायचं, स्टीलची वाट्या घ्यायच्या छोट्या, त्यामध्ये भीमसेनी कापूर आणि लवंगा घालायच्या. शक्य असेल तर एखादी लिंबाची फोडही ठेवा. पण याच्यामुळे काय होतं, आणि या वाट्या कोपऱ्यामध्ये ठेवा घराच्या. या वासामुळे एकतर दुर्गंधी आहे ती त्या कापूरमध्ये छान शोषली जाते आणि घर जरा टवटवीत आणि फ्रेश राहायला मदत होते. आता हा भीमसेनी कापूर खरेदी करणं शक्य नसेल, अवेलेबल नसेल, सगळ्यात सोपी ट्रिक तुम्हाला सांगते. खायचा सोडा तर असतो सगळ्यांच्या घरी. खायचा सोडा चमचाभर वाट्यांमध्ये भरा आणि तो घरातल्या कोपऱ्यात ठेवा. जी काही दुर्गंधी असेल ती ॲब्झॉर्ब करायचं काम खायचा सोडा करतं. आता पावसाळी वातावरणात काय होतं ना, हवा दमट होते. तुम्ही अगदी इस्त्री केलेले कपडे जरी कपाटामध्ये ठेवले तरी दमट हवेमुळे त्यामध्ये हलकासा ओलसरपणा टिपला जातो. आता ते टाळण्यासाठी काय करायचं, आपलं वर्तमानपत्र असतो, तो शिळं झालेलं वर्तमानपत्र असेल जुन्या तारखेचं, ते घ्यायचे आणि ते वर्तमानपत्र सरळ कपड्यांच्या खाली लावून घ्यायचे. याच्यामुळे काय होतं, हवेतला दमटपणा आहे तो वर्तमानपत्रामध्ये शोषला जातो आणि आपले कपडे आहेत ते ताजेतवाने राहायला मदत होते. आता हे तर झालं आपल्या रोजच्या वापरांच्या कपड्यातलं. पण साड्या आहेत ज्या आपण वर्षानुवर्ष काढत नाही, कोट्स आहेत, सूट्स आहेत. मग अशामध्ये काय करायचं, डांबर गोळी विकत मिळते मेडिकलच्या दुकानात. ती डांबर गोळी एक ठेवायची त्या ड्रॉवरमध्ये म्हणा, त्या बास्केटमध्ये म्हणा, जेणेकरून त्या साड्यांना किंवा त्या कपड्यांना तो कुबट वास आहे तो वास परत मल्टिप्लाय होणार नाही आणि त्याची ती प्रोसेस आहे ती थांबेल आणि जे काही दुर्गंधी असेल ती डांबर गोळी शोषण्याचं काम करते. पुढचं महत्त्वाचं म्हणजे घरात
सगळ्यात जास्त किचनमध्ये ना चिकचिक चिकचिक होते. म्हणजे फरशी किती पुसा, स्वच्छ पाण्याने पुसा, स्वच्छ कापडाने पुसा, पण तो चिकटपणा जाणवतो, कारण हवेमध्ये आर्द्रता असते, ह्युमिडिटी असते, दमटपणा असतो. मग हे कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी काय करायचं, रोजचं फरशी पुसायचं पाणी आहे ना, याच्यामध्ये थोडंसं खडेमीठ आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घाला आणि शक्य असेल तर डेटॉल घाला. म्हणजे सगळ्यात सोपं आहे खडेमीठ ज्यांना परवडेल त्यांनी थोडंसं डेटॉलचं एक कॅपवर तरी घाला, जेणेकरून एकतर तो दुर्गंध पसरत नाही, निर्जंतुक होते फरशी आणि त्यात चिकट पाहायला लागतं, ते लागायचं बंद होतं. आता कुबट वास मेनली किचनमध्ये ना माशा, चिलूट हे टाळण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगते. जो काही कचरा किचनमध्ये जमा होतं त्याचं वर्गीकरण कोरडा, सुका कचरा, ओला कचरा. बरं, आपल्याला काय सवय असते ना, ओला कचरा आपण साठवून ठेवतो आणि तो दुसऱ्या दिवशी डिस्कार्ड करतो. पण शक्यतो पावसाळ्या दिवसात आहे ना, प्रयत्न करा की सकाळचा स्वयंपाक झाला, जो काही ओला कचरा जमा झाला असेल तो बांधा आणि घराबाहेर तो जाऊ देत किंवा तो डिस्कार्ड करून टाका. आणि संध्याकाळी म्हणजे झोपेपर्यंत जो काही ओला कचरा जमा झाला असेल तो पुन्हा डिस्कार्ड करा. याने काय होईल, घर स्वच्छ राहील, किचन स्वच्छ जाईल आणि जर कचरा नसेल, खरकट नसेल तर मग चिलूट किंवा मग माशा आहे याचा प्रादुर्भाव कमी होतो. फ्रीज आहे, फ्रीजचं हँडल आहे, ओटा आहे, तो चिकट होतो आणि पावसाच्या दिवसात सगळ्यात जास्त. मग अशा वेळेस काय करायचं, स्प्रेची बाटली असते त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी घ्यायचं. 1 लिटर पाणी असेल तर त्याला 4 चमचे व्हिनेगर घालायचं. व्हिनेगर नसेल तर थोडं जास्त, म्हणजे 5-6 चमचे लिंबाचा रस घ्या, त्यामध्ये खायचा सोडा घाला आणि थोडंसं आहे ना डिटर्जंट असतं ना, आपण कपडे धुतो ती पावडर घाला, शेक करा आणि याने ना ओटा घासायला किंवा पुसायला किंवा फ्रीज पुसण्यासाठी याचा वापर करा. याने काय होईल, त्याचा चिकटपणा कमी होईल, निर्जंतुक होईल आणि त्यावर मग चिलूट, माशा हे काही बसणार नाही. आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं ना, डाळी, शेंगदाणे हे सगळं साधळायला सुरुवात होते. आता याच्यासाठी सगळ्यात बेस्ट काय आहे ना, की हे सगळं साहित्य स्टोअर करताना हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा. बिस्किट्स असतील किंवा वेफर्स असतील, हे काढलं पाकिट की लगोलग ते ना त्यामध्ये थोडी हवा भरा, रबर लावा आणि एअरटाईट करून ठेवा आणि ते पुरचुंडी आहे ती डब्यात भरा, म्हणजे त्यामध्ये ओलसरपणा जाणार नाही आणि मग ते पदार्थ मऊ होणार नाही. आता काय होतं, साखरेला पाणी सुटतं, मिठाला पाणी सुटतं. तर साखरेला पाणी सुटतं तर साखरेमध्ये ना थोडं तमालपत्र घाला आणि थोडे एखादा दालचिनीचा तुकडा घाला, त्यातला ओलसरपणा पूर्ण शोषला जातो. मीठ आहे, मिठामध्ये थोडे तांदूळाचे दाणे घाला, ते नसेल शक्य कारण तांदूळ पांढरं मिसळलं जातं. दुसरा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे लवंग घाला, कारण लवंग पांढऱ्या मिठामध्ये उठून दिसते आणि लवंग ओलसरपणा शोषून घेते. 4-5 लवंग मिठाच्या बरणीमध्ये टाका, म्हणजे मिठाला ओलसरपणा राहत नाही आणि साखरेलाही ओलसरपणा राहत नाही. आता सगळ्यात शेवटची ती म्हणजे बोनस टिप, माझ्या आवडीची आणि तुमच्याही. तर ती म्हणजे सगळ्यात बेस्ट क्वालिटी तुम्हाला सांगते, मनापासून सांगते. आपण आहे ना फार निर्विकारपणे सगळ्यांचं करतो, आवड म्हणून पण करतो, पण कधी कधी ना हे डोईजड होऊन जातं. त्यामुळे नाही म्हणायला शिका आणि नाही म्हणल्याचा गिल्ट मानून घेऊ नका. जर एखाद्याने तुम्हाला कुठली गोष्ट आग्रह केला की हे मला करून दे आणि त्यासाठी ते करण्याकरता खरंच तुमच्याकडे वेळ नसेल, तितकी सवड नसेल, तर अगदी प्रेमळ शब्दाने किंवा समजून घेऊन नाही म्हणा. नाही म्हणण्यात कुठलाच गिल्ट नाही आहे. पावसाळी वातावरण आहे, एखाद दिवस झोपावंसं वाटतं, गोधडी घेऊन मस्त ताणून द्यावीशी वाटते. मग अशा वेळेस डबा करणं शक्य नाही होत. मग अशा वेळेस मुलांना सांगा की उद्याचा दिवस मी आराम करणार आहे, तर तुमच्याकरता मग त्या डब्याची सोय म्हणून मग काहीतरी पर्यायी पदार्थ, जसं की दशम्या आहेत की ज्या छान टिकाऊ असतात आणि खूप दिवस टिकतात. मग दशमीला लागून लोणचं देऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी देऊ शकता. दशमी ही पचायला हलकी, दमदमीत होते. असे तुम्ही डब्यासाठीचे पर्याय निवडू शकता की जेणेकरून खूप स्ट्रेसफुल झालं, ओव्हर स्ट्रेच झालं तर मग एक दिवस तुमचा हक्काचा आरामाचा ब्रेक घ्या आणि फॅमिलीतल्या लोकांना नाही म्हणायला नक्की शिका. मला नाही नका म्हणून सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छान छान टिप्ससोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं
खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.